नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहात बॉर्डर 2 या चित्रपटाबद्दल। 1997 साली आलेला बॉर्डर हा चित्रपट आजही लोकांच्या मनात आहे। देशभक्ती, संवाद, अभिनय, इमोशन सगळंच आयकॉनिक। त्यामुळे बॉर्डर 2 कडून एक्सपेक्टेशन आकाशाला भिडलेल्या होत्या। पण प्रश्न हा आहे की हा चित्रपट त्या लेगेसीला न्याय देतो का? तुम्हारे पाकिस्तान में इतने लोग नहीं जितने हमारे यहाँ ईद पर बकरे काटे जाते हैं। कोई सेंस है इस बात की? तर सरळ उत्तर आहे नाही। बॉर्डर 2 हा स्टँड अलोन सिक्वल आहे, म्हणजे पहिल्या बॉर्डरची थेट स्टोरी पुढे नेलेली आहे, पण त्याच वॉर इमोशनच्या टेम्पलेटवर हा चित्रपट उभा आहे। सीमेवर तैनात असलेले सैनिक, त्यांचे संघर्ष, देशासाठी बलिदान आणि युद्धाची पार्श्वभूमी हे सगळं आपल्याला पुन्हा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। पण प्रॉब्लेम इथे सुरू होतो। स्टोरी खूपच प्रेडिक्टेबल आहे। पुढे काय होणार, कोण मरणार, कोण हिरो बनणार हे सगळं आधीच कळतं। कुठेही सरप्राईज नाही, कुठेही नवीपणा नाही। आता येऊया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऍक्टिंग। सनी देओल म्हणजे बॉर्डर आणि बॉर्डर म्हणजे सनी देओल, हे इक्वेशन आधी खूप छान चाललं होतं, पण इथे तेच जुनं ओरडणं, तेच हेवी डायलॉग्स आणि तोच अँग्री सोल्जर, इम्पॅक्ट मात्र शून्य। आजच्या काळात हा अभिनय आउटडेटेड वाटतो। वरुण धवन हा वॉर फिल्मसाठी अजिबात बिलिव्हेबल वाटत नाही। ऍक्शन सीन्स मध्ये सिरियसनेस नाही। सोल्जर पेक्षा तो कॉस्ट्युम पार्टी मधला ऍक्टर वाटतो। सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी याचा हा दुसरा चित्रपट आहे। त्याला टफ इंटेन्स रोल देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ऍक्टिंग खूपच इनकम्प्लीट वाटते। एक्सप्रेशन्स फ्लॅट आहेत, डायलॉग डिलिव्हरी वीक आहे। दिलजीत कडून अपेक्षा होत्या, पण दुर्दैवाने त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा लक्षात राहत नाही। स्क्रीन प्रेझेन्स आहे, पण स्क्रिप्ट आणि डायरेक्शनमुळे तेही वाया जातं। एकूण काहीतरी एवढ्या मोठ्या वॉर फिल्म मध्ये एकही परफॉर्मन्स लक्षात राहत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलेलं आहे। व्हिज्युअल स्केल मोठा आहे, एक्सप्लोजन्स आहेत, वॉर सेटअप्स आहेत, पण आत्मा नाही। स्क्रीन प्ले खूपच लूज आहे। सीन अचानक येतात आणि अचानक संपतात। इमोशनल बिल्डअप नीट होत नाही, त्यामुळे प्रेक्षक कनेक्ट करत नाहीत। ओरिजिनल बॉर्डरला ओळख देणारं म्युझिक होतं, इथे म्युझिक आहे पण आठवण नाही। संदेश से आते हे गाणं ऐकायला चांगलं वाटतं, पण पाहायला नाही। ऍक्टर्सच्या ऍक्टिंगमुळे ते गाणं पाहायला क्रिंज वाटतं। देशभक्ती म्हणजे फक्त जोरजोरात ओरडणं नसतं। भारत माता की जय, ये देश है हमारा, हे असं ओरडणं पुरेसं नसतं। इथे पॅट्रियोटिझम सबल नाही, जबरदस्तीचं आहे। बॉर्डर 1 मध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट होती जी बॉर्डर 2 मध्ये म्हणजे चुकून सुद्धा येणार नाही, ती म्हणजे चांगली इंटेन्शन्स, चांगली नियत। या पिक्चर मध्ये ती नियत नाही। या चित्रपटामध्ये फक्त पैसे कमवण्यासाठी खोटी देशभक्ती फील होते। बॉर्डर 2 हा असा चित्रपट आहे जे बॉर्डर नाव वापरतं, पण त्याच्या खऱ्या भावना वापरत नाही आणि त्या लेगेसीचा गैरफायदा घेतो। हा सिक्वेल नसून रिमेक ऑफ डिसअपॉइंटमेंट आहे। हा व्हिज्युअली मोठा पण कंटेंट मध्ये खूपच कमकुवत चित्रपट आहे। प्रेडिक्टेबल स्टोरी, खराब अभिनय व झिरो इमोशन। तुम्ही जर बॉर्डरच्या आठवणीसाठी हा चित्रपट पाहणार असाल तर अपेक्षा कमी ठेवा, ऍक्च्युअली ठेवूच नका। तर ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या चित्रपटाबद्दल। तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।